हॅलो, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग। आजचा व्लॉग आहे आमच्या पिल्लूच्या वाढदिवसाचा। ॲक्च्युली दोन कारणं एकत्र होती। आमच्या गावची आमची पूर्ण मनेर फॅमिली आमच्या नवीन घरी आली होती, माझ्या धीरांच्या घरी, आणि आमच्या पिल्लूचा वाढदिवस देखील होता। सो आम्ही सगळ्यांनी खूप मज्जा केली, कारण की गृहप्रवेशाच्या वेळी कसं झालं, घाईघाईत गृहप्रवेश झाला, त्यामुळे सगळ्यांना बोलवता नाही आलं। सो जे आमचे सगळे फॅमिली मेंबर्स आहेत, सगळ्या जावा सासूबाई ज्या आहेत त्या सगळ्यानंतर आल्या होत्या। आणि त्याचं कारण असं होतं की गृहप्रवेश झाला होताच, पण पिल्लूचा बड्डे देखील होता। सो मज्जा आली खूप। बघा पूर्ण घर किती भरलेलं दिसतंय, कारण की आपले कितीही नातेवाईक आले, सगळे आले तरी आपली जी गावातली मंडळी असते, आपली भावकी असते, त्यांच्याशिवाय कोणताच कार्यक्रम पूर्ण नाही होत। आणि ह्या आमच्या सासूबाई आहेत, त्या आपण सगळ्यांमध्ये मस्त मिक्स होतात। माझे सासरे आहेत, माझे दीर, सगळ्या जावा, ही आमची पिल्लू नटखट, हा माझा रिओ दीदीसोबत केक कापायला बसलाय, माझी जाऊबाई, माझ्या सगळ्या जावा आहेत। आणि खरंच खूप छान वाटतं, कारण की ना ह्याच निमित्ताने सगळ्यांचं येणं होतं। जागा कमी असल्यामुळे हे आतमध्ये बसले होते। परी, मिस्टर मनेर, हे माझे दीर, या आहेत मिस राजेश्री, फोटोग्राफर आहेत, त्या खूप छान फोटोज काढतात, माझ्या जाऊबाईंची फ्रेंड आहे। आणि खूप एकंदरीत मज्जा आली, कारण की सगळेजण आले होते, गप्पा टप्पा झाल्या, आणि तिथं बड्डे तर खूप छान झालाच, पण खूप मजा आली। मुलांनी ते इतकी धमाल केली, कारण सोसायटीमध्ये क्लब हाऊस असल्यामुळे तिथे त्यांना खेळायला खूप मस्त जागा पण होती, आणि खूप छान मस्त मुलं खेळली। स्विमिंग पूल होतं, पूलमध्ये पण मुलांनी खूप मज्जा केली। आणि फायनली पिल्लूने केक कापायला घेतला, कारण ती खूप कंटाळी होती, एवढं सगळ्यांनी तिथं औक्षण केलं, आणि मग तिने बर्थडेचा केक कापला।
हॅप्पी राजा. आणि मग तिने सगळ्यांना केक भरवला. केक कापल्यानंतर आणि त्यानंतर मग सगळेजण निघाले. थोडं आम्ही फोटो सेशन वगैरे केलं. हा क्लब हाऊस आहे इथे. इथे येऊन सगळ्यांनी फोटोज वगैरे काढले. मुलांची तर मज्जाच सुरू होती. बरं वाटतं पण सगळे असे बऱ्याच दिवसानंतर एकत्र भेटल्यानंतर. निमित्त फक्त कार्यक्रमाचं असतं पण खरं कारण असते भेट. कारण की आजकालची सगळ्यांची